जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनल। आजचा जो टॉपिक आहे या टॉपिकवर मी ऑलरेडी व्हिडिओ बनलाय कालच, जो तो पाहिला नसेल तर नक्की तुम्ही पाहू शकता। पण त्यात एक गोष्ट सांगितली, हा जो की ऑप्शन इन्स्टॅम्पचा हा ऑप्शन नेमकी कशा पद्धतीतून काम करतो हे तुम्हाला मी सांगितलं होतं। पण आज मी तुम्हाला सांगणार खरंच बरेचसेच क्रिएटर्स म्हणतायत हा ऑप्शनचा यूज करून तुमचे फॉलोअर्स आहेत तुम्ही वाढवू शकता। एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जी काही ऑप्शन आहे याचा यूज केल्यानंतर खरोखर फॉलोअर्स वाढतात का आणि नेमक्या जी काही ऑप्शन आहे हा काम तर कशा पद्धतीतून करणार आहे। तुम्हाला पण माहिती असेल की नवीन अपडेट्स आले आणि ह्या अपडेट्सची बरीचशी चर्चा चालू आहे, इंस्टाग्राम चालू आहे, युट्यूबवर चालू आहे। पण आज सगळं काय डिटेल्स मध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार, त्यामुळे व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की पहा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, व्हिडिओ जर लास्ट पर्यंत पाहिला तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज ह्या ऑप्शनचे सगळे डाऊट जे काही असतील ते सगळे पूर्णपणे तुमचे ते क्लिअर मी करणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तो लास्ट पर्यंत पहा। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलं। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, याच्यावर व्हिडिओ ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलाय, कालच केलाय, तो तुम्ही पाहू शकता। जर तुम्हाला हा ऑप्शन माहित नसेल आणि जर हा ऑप्शन जर तुम्हाला भेटला नसेल तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की तो ऑप्शन तुम्हाला कसा भेटू शकतो। सगळ्यात पहिले सांगतो, ह्या ऑप्शन आणि जी की तुमची फॉलोअर्स आहे याच्याशी काय संबंध आहे सगळं काय डिटेल्स म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिले इन्स्टाग्राम आहे ते ओपन करून घेतो। इन्स्टाग्राम ओपन केल्यानंतर तुम्ही कोणतीही रील्स असेल, जसं की बघू शकता इथून रील्स कोणती तुम्ही प्ले केल्यानंतर बघू शकता इथून जी काही असेल, आवाज आपण सगळ्यात पहिले कमी करून घेऊ। जसं की इथून कोणतीही रील्स असेल, जसं की आता बघू शकता इथे रिबाइंडचा एक तुम्हाला ऑप्शन भेटतो। बघू शकता 8000 लोकांनी रिबाइंड जी काही आहे ती ही रील्स आहे ती केली आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रिबाइंड केल्याने फॉलोअर्स वाढतात का, तर पहिली तर गोष्ट सांगतो, फॉलोअर्स जी काही हा ऑप्शन आहे याच्याशी काही संबंध येणार नाही। जसं की रिबाइंड जर तुम्ही केला तर ते काय होतं, तुमचं जसं की आता इथून बघू शकता इथे तो तुमच्या प्रोफाईलवर तुम्ही गेला तर इथे एक नवीन ऑप्शन ऍड होतं रिबाइंडचा। जसं की दुसरी मी आयडी एक ओपन करून घेतो, ते तुम्हाला एक्सप्लेन करून सगळं काय सांगतो। जसं की आता बघू शकता इथून ही आपण आयडी असेल ती ओपन करून घेतलंय। जसं की तुम्ही कोणतीही रील्स असेल रिबाइंड केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल, बघू शकता हा जी काही ऑप्शन एक नवीन अशा पद्धतीने ऍड होणार आहे। म्हणजे की ज्या रील्स कोणत्याही असतील त्या तुम्ही रिबाइंड केल्यानंतर तुमच्या आयडीवर दिसणार आहेत अशा पद्धतीने बघू शकता। म्हणजे की तुम्ही जशा पद्धतीतून सेव्ह करून ठेवत होता तशाच पद्धतीतून दिसणार आहेत आणि याच्याशी आणि तुमच्या फॉलोअर्सशी काही सुद्धा संबंध येणार नाही। कारण की ज्यावेळेस ऑडियन्सला तुमचा स्वतःचा कंटेंट जे काय असेल, कुठलाही कंटेंट तुम्ही अपलोड करत असाल तो जर आवडला तरच ते फॉलो करणार आहेत। जसं की आता हा कंटेंट जो काय आहे, आता बघू शकता हा तुम्हाला दिसत असेल किंवा हा दिसत असेल, हा माझा आहे, बघू शकता अशा पद्धतीने ओके तुम्हाला हा दिसत असेल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जी की ओरिजिनल आहे तो माझा आहे। तुम्ही किती रिबाइंड केला, काही जरी केलं, समजा तुमच्या एखादा क्रिएटर जर तुमच्या जसं की व्हिजिट केलं तुमच्या प्रोफाईलवर, तर काय करणार, सगळ्यात पहिले तर इथे तुमच्या सगळ्या पोस्ट ते बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या पोस्ट दिसणार आहेत ओके। जर त्याला ह्या पोस्टमधील रील्स आवडल्या म्हणा तर तो फॉलो इथे करणार आहे, अन्यथा तो फॉलो करणार नाही। जसं की ते रिबाइंडवर जर क्लिक केलं तर काय होणार, जसं की तो रील्स बाय गेला तर काय होणार बघू शकता, फायदा कोणाचा होणार, ज्याच्या तुम्ही रील्स रिबाइंड करताय त्यांचा फायदा होतो। जी की तुमच्याला फॉलोअर्स वाढत नाहीत, तुम्हाला व्ह्यूज येत नाहीत, ह्या गोष्टीचा काही सुद्धा संबंध नाहीये। जे बरेचसेच क्रिएटर तुम्हाला सांगतात की बाबा हा ऑप्शनवर जर क्लिक केल्यानंतर तुमचे फॉलोअर्स सुद्धा इन्क्रीज होणार आहेत, तुम्हाला फॉलो करू शकतात, असं काही सुद्धा नाही। फॉलो कोणीच करू शकत नाही, कारण की जसं की हे रील्स तर तुमच्या स्टोरीवर दिसत आहेत बघू शकता, जी की तुम्हाला म्हणा तुमच्या प्रोफाईलवर सगळ्या स्टोरीमध्ये म्हणा इथे अशा पद्धतीने दिसत आहेत, तुम्ही स्टोरीला ठेवू शकता। तशाच पद्धतीने हे रील्स आहेत तुमच्या स्टोरीला ठेवलं तर तुम्ही मेन्शन करत होता, पण आता ज्या रील्स तुम्हाला आवडतील त्या सगळ्या रील्स आहेत अशा पद्धतीने तुमच्या प्रोफाईलवर दिसणार आहेत। पण येथे काय होणार, ज्यावेळेस तू कोणताही क्रिएटर समजा एखादा आला किंवा कोणतेही लोक जर समजा तुमचे व्हिजिट केलं प्रोफाईलवर, जे काय होणार सगळ्यात पहिले तरी इथे रील्स बघणार आहेत अशा पद्धतीने। समजा ह्या रील्सवर क्लिक केलं समजा तर काय होणार आहे, इथे बघू शकता ही जी की मेन आयडी आहे ती माझीच आयडी दाखवत आहे। जसं की या आयडीवर जर त्यांनी क्लिक केलं तर तो काय करणार, माझ्या आयडीला फॉलो करणार आहे, तुमच्या आयडीला फॉलो करणार आहे। त्यामुळे ह्या जी की नवीन ऑप्शन आणि फॉलोअर्स जे काही आहेत यांच्याशी काही संबंध येत नाही। फॉलोअर्स जे काही आहेत तुमचा ओरिजिनल जर कंटेंट स्वतःचा असेल, जर त्यांना जे काही तुम्ही काही गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करत असाल आणि त्यांना जर त्या आवडल्या तर ते फॉलो करू शकतात। जसं की ही माझी आयडी आहे बघू शकता, जसं की आता इथे व्ह्यूज सुद्धा तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीतून। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी की ही रील आहे ती माझ्या जी काही रील कोणी पण बाइंड म्हणजे जसं की तुमची री अपलोड करतो आपण तशा पद्धतीतून जी की हा ऑप्शन आहे, जसं की कोणत्याही व्हिडिओज बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इथे ऑप्शन आहे तो भेटून जातो। जसं की आता इथे बघू शकता 4000 लोकांनी केलेलं आहे। अशाच पद्धतीने याच्यावर जर मी क्लिक केलं तर इथे बघू शकता इथे नोट्स येते, याच्यावर काही सुद्धा मी अशा पद्धतीतून टाईप करून की सेव्ह करून ठेवू शकतो। सेव्ह केल्यानंतर काय होणार आहे, ही माझ्या आयडीवर इथे सेव्ह होणार, जसं की बघू शकता इथे आता ही सेव्ह झालेली आहे। पण कोणतेही लोक जर माझ्या आयडीवर व्हिजिट केले तर काय करणार, जसं की हा जी रील्स प्ले केली तर त्यांना इथे बघू शकता ही प्रोफाईल दिसणार आहे। इथे प्रोफाईलचा लोगो जे काय असेल तो बघू शकता इथे तुम्हाला दिसतो, जसं की याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे प्रोफाईलचा लोगो आहे। त्यामुळे लोक काय करणार, तुम्हाला न फॉलो करता तुम्ही जे रील जी काय असेल सेव्ह अशा पद्धतीतून करून ठेवली असेल त्याला फॉलो करणार आहे, तुम्हाला फॉलो करणार नाही। त्यामुळे फॉलोअर्स याचा काही संबंध नाही। बरेचसेच क्रिएटर्स म्हणत आहेत, पण तो मेन गोष्ट तुम्हाला सांगते, क्रिएटर्स काय म्हणतात, तुम्ही त्यांची रील्स जी काय अशामध्ये सेव्ह करून ठेवली तर त्यांचा फायदा होणार, तुमचा फायदा होत नाही। फक्त इतकंच होतं या व्हिडिओमध्ये। बऱ्याचशाच जणांचा डाऊट होतो की बाबा फॉलोअर्स वाढतात, असं काही सुद्धा नाही।
फॉलोअर्स वाढवायचे असतील तर स्वतःचा कंटेंट तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. जसं की आता ही माझी प्रोफाईल जसं की तुम्हाला आता दिसत असेल, जसं की आपली आयडिया ह्याच्यावर जशा रील्स अपलोड होतात अशाच पद्धतीतून तुम्हाला रेग्युलर रील्स अपलोड करून त्यानंतर तुमचे फॉलोअर्स आहेत ते वाढू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.